20-30 वर्ष जुन्या टाचाला पडलेल्या भेगा पूर्णपणे नाहीशा होतील. टाचदुखी, पायदुखी किंवा गुडघेदुखीचा त्रास देखील कमी होईल. मला रिझल्ट मिळालेला आहे, तुम्हालाही नक्कीच मिळेल. अगदी लहान मुलासारखे पाय होतात. ट्राय करून बघा आणि अगदी पॉवरफुल असा हा घरगुती उपाय आहे. इन्स्टंट लाईव्ह रिझल्ट मिळतो. चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात. तर बघा इथे मी घेतलेली आहे अद्रक आणि त्यानंतर हळद. ओली हळद मी घेतलेली आहे. ओली हळद नसेल तर काय करायचं ते पण मी सांगणार आहे. असेल तर नक्की वापरा. तर ओली हळद आणि अद्रक अशा मोठ्या जे तुकडे असतात त्याचे ते मी घेतलेले आहेत. त्यानंतर ना आपल्याला पिलर घ्यायचा आहे. तुमच्याकडे पिलर नसेल तर चाकूने देखील तुम्ही हे करू शकता. पिलरच्या मदतीने बघा मी अशा याच्या स्लाइस काढत आहे. होईल तेवढ्या मोठ्या लांब आपल्याला स्लाइस याच्या कट करायच्या आहेत आणि अगदी चाकूने देखील पातळ याला तुम्ही असं कट केलं तरी चालतं. आता ही जी ओली हळद आहे ना बघा खूप चांगला रिझल्ट देते आणि जर नसेलच तर तुम्ही याला पर्याय म्हणून एक गोष्ट घरामधीलच वापरू शकता. ती आपण पुढे बघणार आहोत कसं काय वापरायचं. त्या अगोदर बघा इथे मी आता ओल्या हळदीच्या अशा स्लाइस काढून घेतलेल्या आहेत चकत्या. जेवढ्या होईल तेवढ्या तुम्हाला जे गरजेनुसार कमी जास्त तुम्ही याला काढू शकता. त्यानंतर ना इथे आपल्याला अद्रक घ्यायचा आहे. अद्रकच्या देखील ज्या स्लाइस आहेत त्या जशा काढता येतील तशा काढा. जर सरळ अद्रकचा तुकडा असेल जसा आपल्या ओल्या हळदीचा तुकडा होता तसं आणि तसा तुकडा नव्हता माझ्याकडे अद्रकचा म्हणून बघा होईल तशा मी याच्या चकत्या अशा काढून घेतलेल्या आहेत. 4-5 याच्या आणि 4-5 ओल्या हळदीच्या अशा चकत्या तयार आहेत. त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे एक वाटी आणि त्यामध्ये मी घेतलेला आहे लसूण. 4-5 लसणाच्या ज्या कळ्या आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहेत. बघा लसूण आणि अद्रकची तासीर खूप जास्त गरम असते त्यामुळे याचा रिझल्ट ना खूप इन्स्टंट असा मिळतो. त्यासोबतच इथे आपल्याला लागणार आहे कापूर. कापराच्या 2 छोट्या गोल वड्या घ्यायच्या, त्याला बारीक करून यामध्ये टाकायचं आणि ओल्या हळदीचे तर आपल्या सर्वांनाच फायदे माहीत आहेत. खूप जास्त फायदे आहेत. औषधे याचे भरपूर तुम्हाला फायदे मिळतील. आणि त्यानंतर ना इथे आपल्याला लागणार आहे ओवा. ओवा मी साधारण 1 चमचाभर घेतलेला आहे. तर या सर्व गोष्टी यामध्ये टाकून मी चांगल्या मिक्स केलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत काळे मिरे. 4-5 काळे मिरे आपल्याला घ्यायचे आहेत. जास्त नाही घेतले तरी चालतात. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कांदा. अर्धा कांदा आपल्याला इथे लागणार आहे. छोटा असेल एक कांदा तुम्ही घेऊ शकता आणि त्याला अशा प्रकारे आपल्याला मोठं थोडंसं कट करायचं आहे. आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. आता यानंतर बघा आपल्याला ना दुसरी एक छोटी वाटी घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे शॅम्पू. तर यामधून असा शॅम्पू निघत नव्हता तर मी चमच्याने घेतलेला आहे. साधारण 1 चमचाभर शॅम्पू आपल्याला इथे लागणार आहे. त्यानंतर कोकोनट ऑइल आपल्याला वापरायचं आहे. साधारण 7-8 थेंब कोकोनट ऑइलचे आपल्याला इथे लागणार आहे. शॅम्पू आणि कोकोनट ऑइल व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे 1 मोठा चमचा भरून मीठ. मोठं मीठ असेल तर ते जरी घेतलं तरी चालतं आणि थोडासा यामध्ये टाका खायचा सोडा. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचा आहे लिंबू. अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये मी पिळून घेणार आहे. साधारण 1 चमचाभर लिंबाचा रस जरी असेल तरी पुरेसा होतो. आणि हे आपल्याला वेगवेगळं करायचं आहे. 2 भागामध्ये ही रेमेडी आहे. दोन्ही खूपच गरजेचे आहेत जर तुम्हाला रिझल्ट हवा असेल तर. आणि लिंबाचा रस टाकून चांगलं मी याला व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे, जेणेकरून मीठ, शॅम्पू, बाकी इतर गोष्टी देखील यामध्ये चांगल्या विरघळतील आणि मिक्स होतील. त्यानंतर न बघा काय करायचं आहे आपल्याला, जे आपण कांद्याचा भाग कट करून बाकी इतर गोष्टी ज्या वाटीत ठेवलेल्या आहेत ना, तर त्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे खलबत्ता. तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील याला पेस्ट बनवू शकता, पण कसं लवकर यामध्ये होतं, थोडंच आहे म्हणून मी खलबत्त्यामध्येच याला बारीक असं करून घेत आहे. जास्त बारीक पेस्ट नाही झाली तरी चालतं, ओबडधोबड का होईना याला आपल्याला व्यवस्थित असं कुटून घ्यायचं आहे, एकजीव करायचा आहे. कांद्यामध्ये थोडासा रसही असतो त्यामुळे चांगलं हे एकजीव व्हायला मदत होते आणि व्यवस्थित खूप लवकर होतं. त्यानंतर ना आता आपण एका वाटीमध्ये याला काढून घेऊयात आणि ही पूर्ण पेस्ट जी आहे यामधून खूप असा वास येतो जास्त. याचा असा झणझणीत वास येतो ना की याचा रिझल्ट मिळणारच, येथेच आपल्याला याची गॅरंटी होते. आणि त्यानंतर बघा एक मोठं भांडं घ्यायचं, त्यामध्ये कोमट गरम जेवढं सहन होईल तेवढं गरम पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये आपण शॅम्पू जे मिक्स केलं होतं, मिश्रण तयार केलं होतं ते टाकायचं त्या कोमट पाण्यामध्ये आणि पाय सोडून बसायचं साधारण 10 मिनिट. 10 मिनिट का होईना पाय नक्की यामध्ये सोडून बसायचे आहेत, कारण की टाचाला भेगा पडल्या की बघा खूप जास्त त्यामध्ये धूळ जाते, इन्फेक्शन होतं आणि पाय दुखतात किंवा गुडघेदुखीचा त्रास असतो ना, त्यामध्ये देखील
खूप जास्त त्रास होतो, पण यामुळे काय होतं 10 मिनिट असं छान यामध्ये पाय देखील आपले स्वच्छ होतात. टाचाच्या ज्या भेगा असतात त्यामधील धूळ निघते, डेड स्किन निघते. एखादा जुना टूथब्रश असेल सॉफ्ट तर त्याने देखील पाय घासले तरी चालतात. त्यानंतर ना यामुळे ना ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि आपले जे हातापायाच्या नसा आहेत त्या मोकळ्या होतात आणि आपल्याला जे गुडघेदुखी टाचदुखीचा त्रास असतो तो देखील कमी होतो. त्यासोबतच बघा आपल्याला काय करायचं आहे, मी जोपर्यंत पाय पाण्यामध्ये ठेवून बसले होते तोपर्यंत मी ना इथं गॅसवरती तवा ठेवला होता गरम होण्यासाठी आणि तवा थोडासा गरम झाला की त्यावरती मी अद्रक आणि ओल्या हळदीच्या ज्या स्लाइस आहेत ना तर त्या अशा टाकलेल्या आहेत. आता यामध्ये ना मी वापरणार आहे एरंडीचं तेल. एरंडीचं तेल आपल्या कोणत्याही दुखण्यावरती खूप जास्त फायदेशीर ठरतं, त्यामुळे मी एरंडीच्या तेलाचे 2-3 थेंब असे घेतलेले आहेत आणि ते यामध्ये असे टाकलेले आहेत. सॉरी 2-3 थेंब नाही, 2 चमचे मी इथे वापरलेले आहेत. आणि जर थोडंसं कमी वाटत असेल तर अजून टाकलं तरी चालतं. हा चमचा छोटा होता म्हणून मी थोडंसं अजून टाकलं, बाकी 2 चमचे पुरेसे होतात. जास्त तेलही आपल्याला इथे टाकायचं नाही, फक्त हे असं व्यवस्थित यामध्ये गरम झालं पाहिजे. बाकी त्यानंतर ना तेल टाकल्यानंतर मी जी पेस्ट कांद्याची आपण तयार केली ती इतर वस्तू टाकून ती देखील यामध्ये टाकलेली आहे आणि याला आपल्याला जाळायचं किंवा करपवायचं नाही, फक्त व्यवस्थित योग्य असं गरम करायचं आहे. तर थोडंसं हे असं गरम झालं, यामधून धूर निघत म्हणजे होतात, तेव्हाच मी याला गॅस बंद केला आणि त्यानंतर बघायला कसं अप्लाय करायचं ते बघूयात. आता ना पाय तर आपण अगोदर स्वच्छ केलेच आहेत, त्यासोबतच बघा जोपर्यंत हे थोडंसं गरम आहे कोमट आहे तोपर्यंतच याला वापरायचं. थंड झाल्यावर होईल तेवढं तुम्हाला फायदा होणार नाही. बाकी ना तुम्ही बघा काय करू शकता इथे, जर तुमच्या फक्त टाचावर भेगा असतील तर टाचावरच लावा किंवा पूर्ण पायावर भेगा असतील किंवा पाय खराब झाले असतील तर पूर्ण पायावरती जरी लावलं ना तरी चालतं. आणि जर जसं मी तुम्हाला म्हणलं ओली हळद नसेल तर काय करू शकता, तर इथे काय करायचं, ज्या अद्रकच्या स्लाइस आहेत ना भरपूर अशा काढायच्या आणि जेव्हा आपण तव्यावरती याला तेल टाकलं एरंडीचं तर त्यावेळेसच काय करायचं, 1 चमचावर हळद टाकायची आणि चांगल्या हळदीमध्ये या अद्रकच्या स्लाइस अशा माखून घ्यायच्या आणि त्यानंतर यावरती लावायच्या. तर त्यामुळे काय होतं ना, तुम्हाला ओली हळद नसेल तरी चालतं, पण ओली हळद असेल तर त्याचे वेगळेच फायदे आहेत, त्यामुळे ती असेल तर अजूनच चांगलं, पण पर्याय म्हणून तेही करू शकता. आता त्यानंतर ना बघा एक पेपर, मी टिश्यू पेपर घेतला आणि जे आपण इथे स्लाइस लावलेले आहेत अद्रक आणि ओल्या हळदीच्या किंवा कांद्याची जी पेस्ट आहे ती देखील मी यावरती अशी लावून घेतली. जसं फक्त टाचाला भेगा असतील तर फक्त टाचांवरती लावा, पूर्ण पायाला लावायचं असेल तर पूर्ण पायावरती देखील लावू शकता. आणि त्यानंतर निघू नये म्हणून एक पेपर लावून मी कॅरी बॅग बांधून घेतलेली आहे, तुम्ही कपड्याने जरी बांधलं तरी चालतं. दुसऱ्या टाचेवरती देखील मी याचा लेप म्हणून याला असं व्यवस्थित लावणार आहे. बाकी बघा तुम्ही ना जसं गुडघ्यावरती तुम्हाला त्रास असेल, गुडघे सुजत असतील, गुडघ्याचा त्रास होत असेल तर त्यावरती देखील या पट्ट्या या स्लाइस अशा लावून थोडी पेस्ट लावून तुम्ही याला कपड्याने बांधून 10-15 मिनिटं अर्धा तास तसंच ठेवा, जेणेकरून काय तो भाग असा शेकला जातो आणि खूप छान तुम्हाला आराम मिळतो. बाकी टाचाच्या भेगा यामुळे काय होतं, पूर्ण पेस्ट यामधील ज्या वस्तू इन्ग्रेडियंट आहेत त्या आपल्या टाचाला अशा लागू होतात, छान त्यामध्ये ते मुरतात आणि त्यामुळेच आपल्याला त्याचा रिझल्ट मिळतो. आणि बघू शकता 20 मिनिटानंतर मी याला काढलं आणि खूप छान यामध्ये आपण जे तेल आहे किंवा इतर गोष्टी लावल्या होत्या लेप म्हणून त्या छान व्यवस्थित लागलेल्या आहेत, लागू झालेल्या आहेत. त्यानंतर ना यामुळे काय होतं बघा, पहिल्याच दिवशी तुम्हाला जाणवेल टाचा अशा मऊज होतात, सॉफ्ट होतात आणि हळूहळू टाचाच्या भेगा आहेत ना त्या अशा भरून यायला लागतात. खूप छान असा रिझल्ट मिळतो, पायदुखी टाचदुखी थांबते. त्यासोबतच तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी लवकरच त्याचे उत्तरं देईल. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.